एवढंच वाटतं. तर नमस्कार सर्वांना, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आय होप तुम्हाला माझा कालचा कुकिंगचा जो व्हिडिओ होता तो आवडला असेल. म्हणजे मी फर्स्ट टाइम असं काहीतरी ट्राय केलंय. म्हणजे फर्स्ट टाइम मी व्हिडिओ ट्राय केला ऍक्च्युअली. आणि याची रेसिपी खूप जास्त तुम्हाला आवडत आहे. कायम खूप भरपूर बिर्याणी लव्हर्स तर आहेत आपलं. तर आजचा व्लॉग थोडासा स्पेशल होणार आहे. स्पेशल इन द सेन्स की गर्लफ्रेंड्स डे. म्हणजे मी काही असा प्लॅन नव्हता मला, आणि मला माहितही नव्हता. तो प्लॅन माझा होता. हा तेच सांगते मी की माझा असं काही प्लॅन नव्हता आणि मला तो डे ही माहिती नव्हता. पण त्याला लक्षात होता म्हणून तो म्हटला की आपण करूयात वगैरे असं. आणि तिला मी सरप्राईज देणार होतो पण त्याच्या आधी सांगून टाकलं म्हणून नको उगाच वेगळे प्लॅन सारखे तिचे. हा असतील तर काही नको म्हणून. तर आज फ्रायडे नाईट आहे आणि ऑब्व्हियसली आता तुम्हाला माहितीच असेल स्पायडरमॅन रिलीज झालेला आहे. आणि जे मार्वल्स फॅन आहेत त्यांना तर हे रिलेटच होईल. तर फर्स्ट डे फर्स्ट शोला नाही चाललो, फर्स्ट डे सेकंड शोला चाललोय. कालही गेलो असतो, सेकंड डे थर्ड शोला चाललाय. सॉरी पण काल गेलो असतो फर्स्ट डे फर्स्ट शोला, पण कारण की ऑफिस वगैरे होतं म्हणून जाता नाही आलं. पण आता आज चाललोय आणि मग फर्स्ट टाइम 4 days ट्राय करणार. 4 days म्हणजे काय की ती चेअर अशी पूर्ण हलते मूवीच्या सीन सोबत. पाणी हवा अजून काहीतरी नाही एवढं नसेल होतं ऍक्च्युअली. तर सांगितलंय डिपेंड्स ऑन मूवी सुद्धा की मूवी कशी आहे त्याच्यावर डिपेंड्स आहे. आता माहित नाही ते कसं. पुण्यामध्ये एवढे छान टेक्नॉलॉजी आहे काय? जपानमध्ये सगळ्यात भारी, एकदम भारी. जपानमध्ये एक भारी आणि एक लास्ट डेज मध्ये खूप मस्त आहे. तर बघूयात तिथला एक्सपिरियन्स सांगतो आम्ही तुम्हाला. तिकीटचे प्राइस थोडेसे आम्हाला कॉस्टली पडले, थोडे जरा जास्तच पडले. पण ठीक आहे, वन टाइम एक्सपिरियन्स आहे, हाही घेतलाच पाहिजे लाईफमध्ये. तर आज आमचा प्लॅन हाच आहे की मूवीला जायचंय, त्याच्यानंतर रेस्टॉरंटला जायचंय. आणि उद्या आमचे अजूनही काही प्लॅन्स चोरून चालले. आता काय लपवायचंय, आता लग्न झालं, आता काय फरक पडतोय. माझ्याकडे जुने फोटोज आमचे जेव्हा गर्लफ्रेंड डे, व्हॅलेंटाईन डे ना, मी दिस वर्सेस देन असा वाला एक पोस्ट टाकेल माझ्या स्टोरी टाकेल इंस्टाग्रामला. तुम्ही जर बघितली नसेल तर ह्या व्हिडिओला अपलोड करेल तेव्हा ती आलेली असेल, तर इंस्टाग्रामला जाऊन बघा. तर ठीक आहे, आजचा हा प्लॅन आहे. आणि अजून आहेत थोड्याशा काही गोष्टी आहेत प्लॅन्समध्ये, तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळतीलच त्या. तर शेवटपर्यंत बघा आणि भेटूयात आता मूवीला जाऊन. हॅपी बर्थडे टू यू. बघितलं काय? हॅपी बर्थडे. कोणाचा तरी बर्थडे, मस्तपैकी केक घेऊन चालले. पाऊस होते ते पण आपण विश करायचं का? स्लॅब विश करू, ट्राय करू, बघू तुझ्यात किती हिंमत आहे. करू शकतो का बघू. 100 मीटरवर आपण किती वेळ झाले थांबलोय? 15 मिनिटं ऑलमोस्ट. लिटरली फक्त 200 मीटर राहिलंय आणि आम्ही 200 मीटर पण 100 मीटर आता जायचे आणि गाडी तक चालत सुद्धा नाही. असं झालं, कळत नाही काय विषय. आणि तुम्हाला हॉर्न सुद्धा वाजवून देत नाहीये. काय झालं? मॅनर्स, ट्रॅफिक मॅनर्स नाही. ट्रॅफिक मॅनर्स रूल बुक मध्ये लिहिलेत का असे? विनाकारण का मारते नंतर पुढे काय अडचण नाही तर कळत पण नाहीये काय झालंय. पळ 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 पळ. वी आर ऑलरेडी आउट ऑफ टाइम. तर जेवढा फास्ट पळत आहे तेवढं पळायचं. माझ्यात बिलकुल ताकद नाही आता पळती माझ्या जीवाच्या हातांचाने. आणि फक्त शेवटचे काही 10 मिनिटं राहिले. बघूया दिसतंय सीने पोल. आय थिंक वरच असणार आहे ऑब्विसली. अपूर्वा ऑन टाइम. And performances that we're really proud. You ready? एक्झिट मिळत नाही का? एक्झिट भेटत नाही, गाडी भेटत नाही. चायला एवढी पॉप्युलेशन वाढली असं वाटतं चायनामध्ये राहतोय आपण. द बोस्ट थिंग यू डीड, लाईक मॉलमध्ये यायचं आणि आपली कार कुठे पार्क केली याचा फोटो न घेणं. आम्ही आता मी फक्त G2 बघितलं, म्हणजे ठीक आहे चला G2 आहे तर हे तर लक्षातच राहू शकतं. पण हे नव्हतं माहिती की प्रत्येक फ्लोअरला G2 यांचा. लाईक लिटरली आम्ही वर खाली करून आता पाय तर पूर्ण गेलेत. पण मी जे ग्लिम्स टाकले तुम्हाला मूवीचे, कसं वाटतंय? तुझा एक्सपिरियन्स सांग आता. मूवी खूप बेस्ट आहे.
मूवी बेस्ट तर होता, ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे जो 4DXचा फील घेतलाय आम्ही. वा, म्हणजे लाईक पाणी पडतंय, म्हणजे पाणी नाही, लिटरली पाणी नव्हतं, जस्ट शिंपडे होते. आणि तो जेव्हा पण तो स्पायडरमॅन टाकतोय ना ते त्याचं व्हॉट एव्हर काहीतरी टाकतोय. स्नो बघितला? स्नो पण दिसला होता, बबल्स होते, पाण्याचे जेट्स होते, विंड होते. हा राईट. आणि जेव्हा पण तो करत होता ना तेव्हा प्रत्येक वेळेस ते खालून आम्हाला फवारे येत होते. पण बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि मानेची लागून गेले. वन टाइमच एक्सपिरियन्स आहे, परत नाही घ्यायचंय बाबा हा. लाईक लिटरली एवढी टाइम तो वर खाली जातो तेव्हा चेअर पण वर खाली होत होता. पण ओव्हरऑल बेस्ट एक्सपिरियन्स होता. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30. आम्हाला मेजर भूक लागलेली आहे आणि पूर्ण मॉलमध्ये सगळं चालू होतं, पण क्लोजिंग टाइम झालेला होता, त्यामुळे कोणी आम्हाला काही खायला दिलेलं नाहीये. आणि आय थिंक लाईट खूपच खराब पडलेली असावी, पण ठीक आहे, मी आता ऑन करते. आता डोंट केअर. तर ठीक आहे, आता काहीतरी खायला पाहूयात. जे पण मिळेल ते खायचंय आणि जाऊन झोपायचंय. आणि जाईल, मी पण जाईल. बघूयात म्हणजे कसं होतंय ते. भेटूयात उद्या. आता चीयर्स कर. साडे 12 वाजले ऑलमोस्ट. खराडीच्या स्ट्रीट कॅफेमध्ये. हां, तर हा आहे नेक्स्ट पार्ट. आणि काल तुम्ही बघितला असेल मूवी नंतर आम्ही बाहेर खायला गेलो होतो. लाईक तिथे आम्ही बघितले सगळे रेस्टॉरंट सगळं बंद होतं, क्लोजिंग टाइम झाला, त्यामुळे काही खायला भेटलंच नाही आम्हाला. खूप खायचे हाल झाले आमचे. हा, रात्री तर ते वाटलं कुठेतरी मिळेल, पण काय मिळालं नाही. शेवटी चायनीज वर यावं लागलं. तर चुकून आमच्या ट्रेनरने बघितलं तर शिवायच घालेलं आम्हाला. पण ठीक आहे, चालून जाते. एवढा चीट डे म्हणून त्याला सांगू विचारायला, नाही तर त्याच्या घरी जाऊ खायला. ठीक आहे, जाऊ दे. तर आता आम्ही चाललोय जिमला. जिमच्या अगोदर आम्हाला डिकॅथलॉनला जायचंय, तर एक शॉपिंग केली होती ती रिटर्न करायचंय. तर एक्सचेंज करायचंय. हा, एक्सचेंज करायचंय. तर ज्यावेळेस आम्ही शॉपिंग केली ती मला करायचा होता इनसाइड ऑफ डिकॅथलॉन, पण मी काही केला नाही. म्हटलं तेव्हा असं कायच करणार आहे त्याच्यामध्ये. तर आज म्हटलं ट्राय करून बघते. थोडेसे शॉर्ट्स घेईल, ज्यांना माहित नाही इनसाइड काय आहे त्यांनाही बघायला मिळेल. आणि थोडेफार दाखवते आणि नंतर जिमला जाऊ. सीन असा आहे की आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही आत्ता निघालोय. तर आम्हाला माहित नाही जिम आम्हाला मिळेल का नाही. तसं तर आम्ही सकाळीच जातो, पण वीकेंड आहे त्याच्यामुळे राहून गेलं. तर भेटूयात डिकॅथलॉन मध्ये जाऊन. The cobblestones glisten, the city hums low. आपण वीकेंडच्या दिवशी आलोय, त्याच्यामुळे मेजर गर्दी आहे. आय थिंक इथे सेल चालू आहे, त्याच्यामुळेच एवढी गर्दी आहे. इथे आहेत ना मोस्टली जे स्पोर्ट्सचे जिमचे पर्सन आहेत किंवा ज्यांना ट्रेकिंगला जायचं त्यांच्यासाठी हे बेस्ट आउटफिट असणार आहेत. तर लाईक आता सपोज तुम्हाला जिमला जायचं, तुम्हाला स्वेट्स वगैरे नको आहे आणि काय म्हणतात त्याला रेनी सीझन्समध्ये, तर हा कपडा छान वाटतो. तर हा तर पूर्ण प्रत्येक सेपरेट सेक्शन केलेलं आहे. इथं दाखवते अजून तुम्हाला. Where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament. एवढूसाच आहे वाटतं हा डंबल. कॅच किती? 1.5 किलो आहे फक्त. जिमला ग्लोव्ज वगैरे घालतात तेच आहेत ना? ग्लोव्ज घ्यायचे बरं का, 2.5 किलो का हात मध्ये. प्राईस काय बघ बरं. 9,000. 40,000चं हे सायकल. 40,000. चला जी लॉस येत आहे. जिमची A moment of peace that feels heaven sent. Through bookstore windows, the stories unfold. Between dusty pages, the wisdom of old. Oh. What is the use of this? मस्त रिलॅक्सेशनसाठी येते. मस्त रिलॅक्स नाही, पण दुखायला तर खूप लागले. हे काय आहे तुझं आज ब्लॅक डे आहे का पूर्ण? शर्ट पण ब्लॅक, पॅन्ट पण ब्लॅक, शॉर्ट्स पण ब्लॅक. ओमचा भाऊ शोभशील तू, त्याला पण ब्लॅक ब्लॅकच आवडतं सगळं.
लिटरली यांचं शूटचं कलेक्शन एवढं आहे. आपण कुठं पुमाला गेलो होतो ना, मला नव्हतं आवडलं. पुमाला त्यांच्याकडे एवढे ऑप्शन साईजच नव्हती मला, खूप कमी होते. खूप कमी ऑप्शन होते. हे सगळे स्विमिंग कॉस्ट्युम्स आहेत. येऊ का आपला घे. छान आहे. विथ प्रूफ काम करतो आपण. कोणतं आहे ना ते? चल. आणि समुद्रात पण चालू शकतोस तू किंवा नाही नदीमध्ये. ग, तसं काय नसते. Jazz dances gently, it carries the breeze. Philosophy lingers. Palm trees swaying with the ocean as my guide. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, West Coast, West. हा सुद्धा उचलत झोपते आता. का ग? मारलंय ना एवढं जीवाच्या आकांताने. तू स्टिचिंग नाही केली ना? तू कुठे गेली मग? मी चालतं स्टिचिंग केली. जिम रूल्स थोडे समजते मी अजून, ऑन द वेच आहे, पण होपफुली ट्रान्झिशन बघायला मला छान आवडेल. म्हणजे मला वाटत नव्हतं की माझं वजन एक्स्ट्रा आहे वगैरे, पण हेल्दी लाईफस्टाईल साठी मी जॉईन केलं. तसं असतंच. आणि जेव्हा त्याने BMI काढलं तेव्हा डिप्रेशन दिलं, ते गोष्ट वेगळी. म्हणजे अगदी सेल्फ डाऊटच दिला त्याने मला, हे जास्त आहे ते जास्त आहे. पण ठीक आहे, चालायचंच. ज्यांनी लावली नसेल त्यांनी याबद्दल विचार करा. म्हणजे मी मोटिवेट करतेय, जज नाही करते कोणाला. थोडस हालचाल करा बॉडीसाठी. IT कपल्स तर सॉरी IT मध्ये जे लोक आहेत त्यांनी तर हे केलंच पाहिजे. तुम्ही जिम केली तुमचा म्हातारपणासाठी चांगलं जाईल. आणि मला जिम लावल्यानंतर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा वाटला की रोजच मी डिप्रेशन मध्ये होते, यार टास्क कम्प्लीट होत नाही, हे नाही होते, ते नाही होते. स्वतःवरती आपण खूपच नाराज होऊन जातो. पण जिम मध्ये जेव्हा आपण स्वतःचे लिमिट्स पुश करतो तेव्हा कुठेतरी एक रिझन मिळते स्वतःवरती खुश होण्यासाठी. नाहीतर आपलं नेहमीचं डेली शेड्यूल तर चालूच आहे. स्वतःशी स्वतः फाईट असते की आज हे पुश करू, आज ते पुश. त्याच्यानंतर ही गोष्ट वेगळी की मी चालता चालता 2दा आपटलीये, कारण की माझ्या लेग डेज नंतर मला एकदम हे झालंय. पण ठीक आहे, चालेल, होऊन जाईल. गोळे घेतले गाईज, एक पेन किलर, तेव्हा बरं झालं. जीव व्यवस्थित झालाय. 5 दिवस तर लंगडतच होते मी, पण ठीक आहे, होऊन जाईल. आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. मला डेली व्लॉग साठी खूप लोकांनी सांगितलं होतं, पण मला नाही वाटत ते जमू शकतं, कारण की कंटेंट भेटणं अवघड आहे. खूप अवघड आहे. खूप गोष्टी वेगळ्या आहेत. आणि रोज एडिटिंग वगैरे करणं पण अवघड आहे. म्हणजे ते खूपच डिफिकल्ट होऊन जाईल. मग त्याचा पण प्रेशर एक्स्ट्रा. आमचं वीकली असतं. हा, वीक मधनं 2 कंटेंट, एक वगैरे ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे व्लॉग्स आवडत असतील. आणि मला नेक्स्ट मी व्लॉग कोणत्या गोष्टीचा करू हे सांगा. मला हा व्लॉग सजेस्ट केला होता कोणीतरी की वीकेंडचा वगैरे कर म्हणून. एक अजून पण आहे, 2 बकेट लिस्ट मध्ये आहेत जे मला सजेस्ट केले. पण तुम्हाला अजून कोणते व्लॉग बघायला आवडतील ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कमेंट करा. फालतू नका करू गाईज. जे असेल ते करू आम्ही. चला बघूया, जे असेल ते करू. चला, चॅलेंज. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. लाईक, शेअर, बाय. कमेंट गाईज. बाय बाय. आज अचानक से लीवर को सरप्राइज दे दिया क्या? Boombox pumping, let the good times roll. Funk so strong, it's seeping in your soul.